नमस्कार मंडळी. जसं की तुम्ही आता थंबनेलवरून पाहिलं असेल की कारागृहामध्ये आरोपीच्या आरोपींना जे जेवण मिळतं, म्हणजे तिथे जे काही आहेत आरोपी किंवा जे काही असतील, एक आपले मित्रमंडळी, म्हणजे ते आरोपी जोपर्यंत कोर्टाने सिद्ध होत नाही तोपर्यंत ते आरोपी नसतात. जेव्हा कोर्ट सिद्ध करेल तेव्हाच ते आरोपी ठरतात. पण जे काही आपले मित्रमंडळी जे काही आपण आरोपी किंवा जे आपले आहेत तिथं सगळे सोयरे असं आपण म्हणूया, तर त्या जेवणामध्ये हिंग का टाकतात? काय आपण तिथं जे जेवण मिळतं, सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की त्या जे काही आपले मित्रमंडळ तिथं असतात कारागृहामध्ये, त्या कारागृहांना गव्हर्नमेंट कडून जवळपास 220 रुपये एका ह्याला आरोपीला किंवा एका तिथं जो आहे कार्यकर्ता त्याला गव्हर्नमेंट कडून एका कार्यकर्त्याला तिथून 220 रुपये गव्हर्नमेंट देतं. म्हणजे असे जवळपास 7,000 तिथं कार्यकर्ते आपले आहेत, म्हणजे कैदी 7,700 7,700 अशा ह्या आसपास असतात तिथं आहेत. म्हणजे त्यात इतक्या लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण पुरवलं जातं शासनाकडून, हे कौतुक केलं पाहिजे. आणि त्या कारागृहाची क्षमता आहे 4,000ची, म्हणजे 4,000च तिथं लोक बसू शकतात, पण तिथं 7,000 लोकांचे सामावलं जातं. म्हणजे बघा, तुम्हाला जसं की पाठीमागे सांगितलं होतं मी की 1.5 फरशीवरती दोघांना ऍडजस्ट करावं लागतं आणि अर्धी फरशी येण्या जाण्यासाठी ठेवावी लागते. तर सर्वप्रथम मुद्दा आपला काय आहे की आपण त्या याच्यामध्ये हे टाकतो, काय आपण हिंग का टाकतात जेवणामध्ये? हिंगाचा विचार बघा बरं का. मुद्दा आपला, जेवणामध्ये हिंग का टाकलं जातं, त्या हिंगाने माणसाच्या शरीरावरती काय परिणाम होतो का? बघा, तुम्ही सकाळी 7ला 5:30-6ला तिथं उठवलं जातं. 6-7ला जो चहा येतो, तो चहामध्ये दुधाचा चहा असतो पण त्यामध्ये सुद्धा हिंग असतं चहामध्ये सुद्धा. तो चहा प्यावा लागतो, नाईलाज असतो. तिथं आपण चुका केल्यात म्हणलं तिथं ते भोगायची वेळ असते, तेवढी ते भोगावच लागते. त्यानंतर चहा झाल्यानंतर मग ब्रश वगैरे करून एक 8 वाजता पोहे वगैरे येतात, म्हणजे चहा बरोबरच पोहे येतात ऍक्च्युली. ते पोहे वगैरे ते नंतर येतात. पोहे येतात, कधी कधी शिरा येतो, कधी केळी येतात, म्हणजे अनेक प्रकारे. पण त्यामध्ये सुद्धा शिऱ्यामध्ये सुद्धा हिंग टाकलेलं असतं, पोह्यामध्ये पण हिंग टाकलेलं असतं. काय त्यामध्ये परत नंतर 11-11:30 वाजता भत्ता येतो. जे काही जेवण असतं ते जेवण, ते डाळ असते, तुरीची डाळ, कुठे काय मुगाची डाळ असते, चवळी असते, बटाटा असतो, भेंडी असते, पावटा असतो, घेवडा असतो, बरेच. त्यामध्ये त्या भाज्यांमध्ये सुद्धा कोबी असतो, फ्लावर असतो, त्या भाज्यांमध्ये सुद्धा हिंग टाकलेलं असतं. प्रत्येक भाजीमध्ये हिंग असतं, प्रत्येक भाजीमध्ये. हा, प्रत्येक भात भात फक्त भातामध्ये हिंग नाही, आणि चपातीमध्ये नाही, तर भाज्यांमध्ये सगळ्या हिंगच असतं. सगळीकडे तुम्हाला हिंगच जाणवणार. त्याच्याशिवाय, त्या हिंगाशिवाय भाजी तुम्हाला मिळतच नाही, म्हणजे तशीच तुम्हाला खावं लागते. जरी चव नाही लागली तरी हिंगामुळेच, त्याच्यामुळे खावं लागते. पण हिंगाचा परिणाम काय होतो माणसावरती बघा बरं का. हिंग कशात टाकतं की माणूस शांत राहू द्यावं, त्यांनी माणसाला क्रोध नाही यावा त्या हिंगामुळं, त्याचं डोकं मतिमंद व्हावी, त्याची बुद्धी, किंवा तिथे सगळे पुरुष मंडळी तिथं आजूबाजूला, त्या हिंगामुळं माणसाने वेगळं काहीतरी वाईट कृत्य करू नये. सगळे सेक्स फिमेल, मेल फिमेल सगळे जेंट्स लोक आहेत तिथं. काय सगळे जेंट्स लोक आहेत. मग त्या हिंगाने माणसाच्या अंगातली जी उष्णता आहे, म्हणजे जे काय आहे काम वासना आपण म्हणू त्याला, ते सगळं नष्ट होते, म्हणजे हळूहळू, तेवढ्या पुरतं. आणि ते शरीरात एकदा भिनलं ते हिंग की त्याच्यामुळं मग खूप हे होतं, काय विचारू नका. मग ते हिंगाने ते अन्न खाल्ल्याने माणसाची प्रगती, तब्येत पण सुधारत नाही, आणि तो बारीक पण होत नाही, म्हणजे लुकडा पण होत नाही, आणि तब्येत पण सुधारत नाही, म्हणजे जसा आहे तसाच राहतो. नंतर काही दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या बिरकुत्या पडतात, कारण ते जेवण चांगलं ना, तर रक्त अगदी पार हाताच्या हातापायच्या काढ्या होतात. कारण मी 20-25 दिवस मी खाल्लंय स्वतः ते जेवण. तर 20-25 दिवसामध्ये अशा अंगावर, माझ्या चेहऱ्यावर अशी टवटवीत काहीच नव्हती, आणि काहीच नव्हतं अजिबात. म्हणजे असं कसं मी राहतो तो आमच्या मलाच माहिती. त्या 20-25 दिवसामध्ये ते जेवण खूप, हे काय म्हणतात त्याला,
सगळ्या जेवणात हिंग आहे. एवढंच की त्यांचं प्रशासनाचं कौतुक करावंसं वाटतं की 4-4.5 हजार फक्त लोकांची क्षमता आहे तिथे आणि जवळपास 7,000 लोक सामावले जातात. विचार करा. म्हणजे आणि वाढतच चाललंय प्रमाण. गुन्हेगारी प्रमाण हे वाढतच चाललंय. गुन्हेगारी प्रमाण काही कमी होत नाही. लोकांना एवढी शिक्षा होऊन, एवढं सगळं होऊन सुद्धा लोकं त्या गुन्हेगारी क्षेत्रातच राहतात. मी ज्यावेळेला तिथे होतो, त्यावेळेला एक कार्यकर्ता 3 वर्ष शिक्षा भोगून आला होता. 3 वर्षांनी शिक्षा भोगली. तो इथून बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर त्यांनी हे केलं, काय म्हणतात त्याला? बाहेर गेल्यानंतर तो 6 महिने तिथं राहिला चांगला बाहेर आणि 6 महिन्यानंतर परत माघारी आला. का तर भांडणं झाली. म्हणजे 3 वर्ष शिक्षा भोगून सुद्धा तो कार्यकर्ता 6च महिने फक्त चांगला राहिला आणि परत त्याने भांडणं-बिंडणं केली, वादविवाद केला आणि परत माघारी कारागृहात आला. असे काही तिथले किस्से आहेत माझ्याबरोबर. बरेचसे किस्से आहेत. मी तुम्हाला सांगेल. वेगवेगळ्या ठिकाणचे पुण्यातले वेगवेगळे मित्रमंडळी भेटले मला तिथं कारागृहात अक्षरशः. काय आता हे मी तुम्हाला आता का सांगतोय बघा बरं का. बरेच जण म्हणतील आता मस्त मी आता चांगले चांगले विषय टाकतो माझ्या चॅनलवरती. मी चांगलं सगळं व्यवस्थित सगळे हे करतो मी. बाबा एक मीडियामध्ये आपण काम करतोय किंवा एक आपण सोशल मीडियावर काम करतो त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की आपण जे चॅनलला सबस्क्राईब करतो किंवा त्याचा जो कोण आहे तो त्याची थोडीशी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा, हे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो. म्हणजे माझे जे व्ह्युअर्स आहेत माझ्या आपल्या युट्यूब चॅनलचे जे काही माझे 13-14 हजार सबस्क्रायबर आहेत त्यांना एक मी माझी माहिती सांगतोय. मी दुसरं कोणाला काही शोबाजी करत नाही किंवा रोड शो करत नाही कोणाचा. हे फक्त माझ्या जे व्ह्युअर्स आहेत ह्यांना मी माझं खरं माझ्याशी घडले ते मी तुम्हाला माझ्या व्ह्युअर्सला मी सांगतोय. बाकी मला कोणाशी देणं घेणं नाही किंवा मला कोणाचाही भावना दुखवायची नाहीत किंवा कोणाशी काय करायचं नाहीये. हे माझ्यावर जी वेळ आली स्वतःवरती हे मी तुमच्याशी शेअर करत असतो आणि मला आवडतं ते. बाबा डोक्यात काही राहू नये. मग इथून पुढे मग मी माझे पुढचा प्रवास चालू करेल हळूहळू. आमचे नवरा बायकोचे मग आम्ही थोडंसं आमचे ब्लॉग पडतील तुम्हाला. थोड्याशा काही बातम्याही पडतील, न्यूजही पडेल. थोड्याशा न्यूज आता सोशल मीडियावर काम करतो म्हणजे सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम आम्ही टाकतो. ते टाकतो म्हणजे आपले एक सर्वांना माहिती हो बाबा आपल्या गावातले जे इथं आहेत म्हणजे आमच्या भागातले दौंड तालुक्यातले जे काही सबस्क्रायबर त्यांना माहिती व्हावं ह्यासाठी मी टाकतो मी सोशल मीडियावरती सामाजिक कार्यक्रम बरं का. तर असो मुद्दा काय होता की आपला हिंगाचा. हिंगाने शरीरावर माणसाचा परिणाम होतो आणि त्यामुळे माणूस शांत बसतो, मंद राहतो, एकदम थंड काय म्हणतो ना आपण ते एकदम शांत राहतो माणूस. त्यामुळे अं, बाकीचे काही वाईट विचित्र प्रकार घडत नाहीत हे लक्षात असू द्या तुम्ही. काय माझं दुसरं काही भावना कोणाच्या दुखवायच्या नाही. मला एवढंच सांगायचंय की अनेक प्रकारचे अनेक ठिकाणचे लोक भेटले. कोणाकोणावरती 25-25 केस आहेत, कोणावर 40-40 केसेस आहेत, कोणावर 30-30 केसेस आहेत, कोणावर 8-8 केसेस आहेत, कोणाला 10-10 केसेस आहेत. काय असे तिथं घडलं होतं. म्हणजे असे तिथं लोक मला भेटले, रती महारथी भेटले. हा, सगळे अगदी चांगले चांगले रती महारथी भेटले मला तिथं की कोणाची कहाणी जिथे ऐकल तिथं त्यांच्या स्टोरी ऐकलं की मग आमचं जे काय आपल्यासोबत जे घडतं हे आपल्याला हेच वाटतं. हे शिकलं की म्हणायचं मग काय किरकोळ आहे. मग त्या गोष्टी सगळ्याही वाटतात बाबा एवढे मोठे ह्यांचे प्रॉब्लेम आहेत आपलं तर कशातच काही नाही. त्यामुळं मग आम्ही पण मग जरा हे वाटायचं. समोरच्याची कहाणी ऐकल्यावर आम्हाला जरा बरं वाटायचं. तिथे तर ना एक 4-5 जण असे ते ड्रग्स मध्ये सापडलेले साऊथ आफ्रिकेतून तिकडून निग्रो लोक असतात का निग्रो ते लोक तिथे आहेत. हा, त्या निग्रो लोकांना सेपरेट जेवण आहे. तर हे निग्रो लोकांचं मी तुम्हाला एक सेपरेट ब्लॉग बनवेल पुढच्या ह्याच्यात की निग्रो लोकांची तिथं काय असतं काय नाही, कसे ते राहतात, काय करतात ते, त्यांना लिहिता वाचता येत नाही, आपल्याकडची भाषा बी कळत नाही निग्रो लोकांना. ते सुद्धा ते अंमली पदार्थात सापडलेले तिथं. त्यांचं एक मी तुम्हाला उद्या परवा एक ब्लॉग बनवेल निग्रो विषयी. ते साऊथ आफ्रिकेचे लोक ते कसे बोलतात काय करतात तिथं, त्यांना जेवण आपलं असतं का दुसरं असतं ते एक तुम्हाला मी हे करेल. कारण त्यांना ते जेवण तिकडून बाहेर त्यांचं सरकार त्यांना जेवण देतं, ते त्यांचा निधी मी त्यांना मिळतो. ते एक तुम्हाला मी नक्कीच सांगेल निग्रो विषयी. खूप ते एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. माझ्यासोबत 25 दिवसामध्ये जे जे काही घडलंय हे मी तुम्हाला पुढे तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपले जे सबस्क्रायबर व्ह्युअर्स आहेत हे सगळ्यांना आपलं एक खऱ्यातून आपण सुरुवात केलेली पुढे शून्यातून पुढे चाललंय आता सोशल मीडियावर. सगळं संपलंय आपलं, सगळं संपून आपण आज उभं राहिलोय हे फक्त सोशल मीडियामुळं. बघा बरं का. हा,
माझं सगळं संपलेलं असताना मी फक्त सोशल मीडियामुळे मी आज उभा आहे इथं जागेवरती. तुमच्यासारखे लोक प्रेमळ भेटलेत आणि त्याच्यामुळे मी आज जागेवरती आहे. कुठेतरी मी आता थोडंसं यशस्वीरित्या याच्यात पुढे पाऊल टाकतोय आणि मला थोडंसं त्यात यश मिळायला लागले. जेणेकरून नाव खराब झालेलं चांगलं नाव मिळायला लागले, म्हणजे 4 लोक ओळखायला लागले. पूर्वी जे नाव खराब झालं त्या नावापेक्षा आता जर चांगल्या लोकांनी चांगले एक दृष्टिकोन वेगळा झालाय पाहण्याचा, हा उद्देश आहे फक्त आपला. दुसरा कोणाचा काही यात काही दुखवायचं नाही, काय नाही काय नाही. ठीक आहे. उद्या मी एक ब्लॉग बनवेल निग्रो लोकांचा. तर कारागृहामध्ये निग्रो लोक कसे राहत होते, त्यांचे काय, त्यांचं खाणं पिणं काय होतं, त्यांना आपल्यासारखंच खाणं होतं का त्यांना दुसऱ्यांचं खाणं होतं, या विषयबद्दल मी तुम्हाला एक उद्या बनवेल. ठीक आहे. त्यामध्ये बरेच लोक आहेत आम्हाला तिथं, बरेच भेटलेले आहेत तिथं त्या मॅटरमध्ये. ते अंमली पदार्थाचा मध्ये एक मॅटर झाला होता, तुम्हाला माहिती असेल. त्या एक विषयावर मी तिथं पण आमचे ते पण पार्टनर भेटले. तिथं पण त्यांचे जे काय होते, बरेच काय काय विषय होते, ते मी तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेल. चला ठीक आहे. फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, हिंग खाण्याचं, हिंग का टाकतात भाजीमध्ये, हा मुद्दा होता तो. ते हिंगामुळे वाईट परिणाम, माणूस टाकल्यावर माणूस शांत राहतं आणि शांत राहिल्यानंतर त्याला तो पूर्णपणे एकदम त्याची बॉडी थंड होते. त्यामुळे त्याच्या डोक्यात कुठले वाईट विचार येत नाहीत किंवा काही वाईट विचित्र घडत नाही. ठीक आहे. हा आपला आजचा विषय होता. चला आपण दुसरे अजून काही विषय तुम्हाला उद्या परवा मी सांगेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला, काही चुकला असेल एखादा शब्द तर हाता मनापासून माफी मागतो. एखादा शब्द चुकतोच, मला माहिती आहे, माणूस नावं ठेवणारच, किती चांगलं बोला किंवा वाईट बोला, नावं हे ठेवतच माणूस. ओके. तरी पण काही चुकलं असेल तर माफी असावी. चुकला असेल शब्द मला माहिती आहे, तरी पण हात जोडून माफी असावी. ठीक आहे. चला भेटू नंतर. रामकृष्ण हरी.